काँग्रेसचे महासचिव केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी होत आहे। प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच घोषणा दिल्या जात आहे। महानगरपालिकेवर गेल्या काही वर्षांपासून प्रशासन राज आहे आणि शहरात नागरिकांच्या जो गैरसोय होत आहे खड्ड्यांमुळे त्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। केतन ठाकरे आपल्या सोबत आहे। कशासाठी आंदोलन? आज आपल्याला सगळ्यांना नागपूरच्या रस्त्याची स्थिती माहिती आहे। आज आम्ही एनएमसीच्या अधिकाऱ्यांना ती रस्त्याची स्थिती दाखवण्यासाठी एक प्रदर्शन इकडे नागपूरच्या खड्ड्यांचं प्रदर्शन इकडे आज आम्ही आयोजित करण्यात आलेलं आहे। प्रदर्शन भरवलं खड्ड्यांचे फोटो आम्ही लोकेशन सहित खड्ड्यांचे फोटो आणले आहे। एनएमसीच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसून नाही येत आहे, ते काय रस्त्यावर काही येत नाही, ते ऑफिसमध्ये बसून फक्त खुर्च्या तोडतात आहे। तर आम्ही विचार केला की आज यांना स्वतः आम्ही इथे येऊन प्रदर्शन दाखवू। एनएमसीच्या रस्त्यांचे आपल्या नागपूर शहरातल्या रस्त्यांचे काय हाल आहे यांना आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो। जास्त काळ झाला प्रशासक आहे नागपूर महानगरपालिकेवर, प्रशासक आहे पण प्रशासक एक महाराष्ट्र सरकारच्या अंडर काम करतो। आधी 15 वर्ष भाजपची महानगरपालिकेत सत्ता होती, राज्यात त्यांची सत्ता आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे। तर आज प्रशासकांवर त्यांचा कंट्रोल नाही असं दिसून येत आहे, कारण की वारंवार लोक तक्रारी करतात आहे, वारंवार लोक निवेदन देतात, तरी खड्ड्याचा रस्त्याचा प्रश्न काही सुटत नाही आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी काँग्रेसचे नवनियुक्त महासचिव केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन मोमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।